मित्रांनो, नाशिक मार्केटला आलोय 8 फेब्रुवारी 2026 रोजी. कोथिंबीरचं मार्केट बघू. अशा प्रकारचा माल आहे. ज्वारी कुठले? साटोरी सायकेडा. काय भाव गेली कोथिंबीर आज? कोथिंबीर 3800 रुपये. दाखवर लेबल बघू शकता मित्रांनो, 3855 रुपये गेलेली आहे. 13 रुपये गेली. यश माळुदी 3800 बघू शकता. अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी एक नंबर आहे. जुडी पण मोठी आहे. याचं बिया हे कोणतं आहे? व्हरायटी कोणती? गोल्डन 225. गोल्डन 225. काय किलो जातं याचं बियाणं? 250 रुपये. आणि प्रमाण कसं आहे एकरी वगैरे काय? तुम्ही किती टाकली ती? 16 किलो टाकले. 16 किलो टाकलेली का? किती आवरेज देऊ राहिलं काय अंदाज आला असेल? 800 निघाले. 800 निघाले. अजून किती निघतील सर? तरी तो 1400 निघाला. 1400 निघेल का? चालेल चालेल. धन्यवाद हा भाऊ. मित्रांनो, चायना कोथिंबीर आहे. अशा प्रकारचा माल आहे. सुपर क्वालिटी आहे कोथिंबीरीची. हिरवेगार पाना भरपूर आहे. ज्वारी कुठले? जोपूळचे का? काय भाव गेली कोथिंबीर आज? 1500 रुपये का? दाखवावर लेबल बघू शकता मित्रांनो, 1505 रुपये गेलेली आहे. अशा प्रकारचा माल आहे. जुडी पण मोठी आहे. या साईज मध्ये जुडी आहे. क्वालिटी अशी, पिवळं पान वगैरे काहीच नाही. काय भाव परवडतोय का अशा? या 1500 परवडतो ना या बाब? म्हणजे माग खूप डाऊन होता, आता थोडासा बरा आहे मार्केटमध्ये, थोडंसं चांगलं चालेल चालेल. धन्यवाद हा भाऊ. तर आज आहे 8 फेब्रुवारी 2026 रोजी. संध्याकाळची लिलाव आलोय. भाजी घेऊन आलोय कोथिंबीर. तर बघू शकता अशा प्रकारची भाजी आहे. दिनकर सुहास नावाची कंपनी, त्याचं बियाणं आहे आणि 2300 रुपये गेलेली. बघू शकता चांगलं मार्केट भेटलेलं आहे. संत ज्ञानेश्वर आडत मध्ये घेऊन आलो तो गाडी आपण. बिघ्याला आपण 8 किलो टाकली ती. तर 8 किलोला आपल्याला साधारणतः 2100 जोडी निघाली नाशिक मार्केटची. तर चांगलं आवरेज पण चांगलं देते. 300 रुपये किलोनं आपल्याला बियाणं कुठं पण भेटून जातं. 290 किंवा 300 रुपये किलोनं बियाणं भेटतं. तर चांगलं मार्केट आहे. आता मार्केट पण चांगलं गेलं आहे. तर मित्रांनो, कोथिंबीर थोडंसं चांगल्या प्रकारे मार्केट वाढलेलं आहे आता, कारण की उन्हाळा लागला आहे. कोथिंबीर जळणी पडते. तर धन्यवाद मित्रांनो.